नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. पश्चिम बंगाल, आसाम आणि पॉंडिचेरीमध्ये भाजपचा मोठा विजय. निवडणूक निकालानंतर कोल्हापुरात भाजपकडून जल्लोष. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांचा सरकारवर निशाणा. कोल्हापूरहून गावी आलेल्या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात तणावाचं वातावरण. देशातील 5 राज्यात झालेला विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. यामध्ये पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी आणि आसाम राज्यात भाजपचा दणदणीत विजय झालाय. त्यामुळे या विजयानंतर कोल्हापुरात भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू आणि जालमोरीचं वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. शिवाय खासदार धनंजय महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत आनंद लुटला. या दरम्यान पश्चिम बंगालमधील जुलमी राजवट उलटून टाकण्याचं काम तिथल्या जनतेने केलंय. घुसखोर बांगलादेशी मतांच्या जोरावरच आतापर्यंत ममता दिदी निवडून येत होत्या, हे या निकालावरून स्पष्ट झालंय. त्यामुळे उरलेल्या बांगलादेशींना देशातून हाकलून देण्याचं काम आता केंद्र सरकार करेल, असा टोला भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लगावलाय. त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. गेले 15 वर्ष ममता दिदींचं सरकार या ठिकाणी होतं. आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचं हाल त्या ठिकाणी झालं. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दिदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली. लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलं. मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन. पुणे जिल्ह्यातील नरसापूर परिसरात 3.5 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. संजय पवार नेमकं काय म्हणालात ते पाहूयात. कारवाई शिक्षा दिली जायची. आज 53 मिनिटाला एक इथं अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होत आहेत, लवचियासारखे प्रकार घडतायत आणि कोण सुरक्षित, महिला सुरक्षित नाही आहेत. जर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरक्षित नाहीत तर महिलांनी अपेक्षा करायची काय? गृह खातं अक्षरशः ह्यामध्ये बरबटलेला करप्शन मध्ये. त्यामुळे कायदे कागदावर आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही, मार्ग सुरक्षित नाही आहे. म्हणून गृह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी फाले धनगरवाडा येथे सूरज पांडुरंग फाले या 35 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. या हल्ल्यात सूरज यांची पत्नी सोनिया पाटील या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. कोल्हापूरहून पत्नीसह गावी आलेला सूरज यांचा आरोपीसोबत वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी धोंडीराम फाले, दगडू फाले आणि बाबू फाले या 3 आरोपींनी स्वतःहून राधानगरी पोलिसात हजर झाले. घटनास्थळी पोलिसांना एका कारमध्ये बंदूक आणि दारूच्या बाटल्याही आढळून आल्यात. या प्रकरणाचा अधिक तपास राधानगरी पोलीस करत असून या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली. दारूसाठी पैसे मागून वारंवार छळ करणाऱ्या मुलाच्या डोक्यात जन्मदात्या आईनं चिऱ्याची वीट मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ दिलीप निकम असं जखमीचं नाव असून त्याच्या आईवर म्हणजे जयश्री घाडगे यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ हा जयश्री यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असून तो वारंवार आईला पैशासाठी मारहाण करत होता. शुक्रवारी सकाळी झालेल्या वादात रागाच्या भरात आईनं हे टोकाचं पाऊल उचललं. हुपरी कोल्हापूर रस्त्यावरील उसगाव हद्दीत झालेल्या भीषण अपघातात प्रेम सर्जेराव दाभाडे या 22 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. प्रेम आणि त्याचा मित्र सोहम सकटे हे पेट्रोल भरून घरी परत असताना भरधाव कारनं त्यांना समोरून धडक दिली. प्रेम हा सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत होता. त्याच्या अचानक जाण्यानं दाभाडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गांधीनगर पोलिसांनी कार चालक सूर्यकांत भोसले याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा मोठा सावळा गोंधळ निर्माण झालाय.
बुकिंग करूनही 8 ते 10 दिवस गॅस मिळत नसल्यानं ग्राहकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. एजन्सीकडून गावोगावी होणारा पुरवठा बंद झाल्यानं नागरिकांना पहाटेपासूनच गोडाऊनवर रांगा लावल्या आहेत. अनेक वेळा हेलफाटे मारूनही गॅस मिळत नसल्यानं ग्राहकांमधून काळा बाजाराचा आरोप होत आहे. कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर बाजारपेठात सध्या ग्राहकांपेक्षा वाहनांचीच वर्दळ अधिक दिसत आहे. शाळांना सुट्ट्या असल्यानं पर्यटकांसह पुणे मुंबईच्या चाकरमान्यांनी शहरात गर्दी केली आहे. मात्र अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे बाजारपेठेचा श्वास कोंडला आहे. या बेशिस्त पार्किंगचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत असून ग्राहकांना दुकानात जाण्यासाठी रस्ता शोधावा लागत आहे. चंदगड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून गवताच्या गंजींना आग लावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या आगीत अनेक शेतकऱ्यांचे अंदाजे 50 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः हवालदिल झालाय. कोल्हापूरचा गूळ जगभर प्रसिद्ध आहे, पण आपण खरेदी केलेला गूळ अस्सल कोल्हापुरी आहे का की कमी दर्जाचा आहे हे ओळखावे तरी कसे, यासाठी आम्ही थेट गूळ बाजारात जाऊन व्यापाऱ्यांची चर्चा केली आहे. या संदर्भातील आमचा विशेष ग्राउंड रिपोर्ट आपल्या तरुण भारत कोल्हापूर युट्यूब चॅनलला प्रसिद्ध केलाय. तो नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.